तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ आणि शुभ सकाळ. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा तुम्हाला काहीतरी दिसत असेल तर त्याला इग्नोर करून व्हिडिओला सुरुवात करतो मी आता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आज आहे गुरुवार, तर आज हनुमान जयंतीसुद्धा आहे. तर हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मागं तुम्हाला मम्मी दिसत असेल, तर त्यांच्या घरातल्या कामाचं नियंत्रण आणि नियोजन चालू आहे. काय चालू आहे काय माहिती, दोघं काहीतरी बडबड 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 लावलेली आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला पुढं माहीत पडणंच आज काय विषय आहे आणि काय नाही आहे. तर आज नेमकं नाश्ता बिष्टा करून आता बसलो आहे मी वरती घरात. हो, आणि आम्हाला जायचं आहे बाहेर. तर काहून बाहेर जायचं आहे तर ते तुम्हाला सांगतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, शिवानीने काल रात्री सुद्धा बर्गर खाल्लेला आहे. परत इकडे शिवानी जरा आता थांबा जरा. आणि तिला सांगायला म्हणजे तिला काय वाटतं माहिती का, मला बोलते काहीच नाही शिवानी, खायचं काही होत नाही, थोडं थोडं सगळं खायचं. शरीराला सगळं प्रोटीन भेटलं पाहिजे, सगळं भेटलं पाहिजे. 1-2 घास देतो, जास्त नसतो देत मी. 1-2 घासाने काही होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, आमचं बाळ जे आहे ना ते झोपलेलं आहे. त्याला आत्ताच मस्तपैकी आंघोळ बिंगोळ घालून मस्तपैकी झोपी घातलेला आहे. आणि माझा नेहमीप्रमाणे अवतार बिघडलेला आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते काय माहिती. आणि इकडे बघा मम्मी बघा कसे, बापरे मम्मी. तर बघा, एकंदरीत असा विषय आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काल मी गेलो होतो, आवाज आला असेल तुम्हाला, काल मी गेलो होतो गॅसच्या लाईनमध्ये. तर एवढी लाईन होती तुम्हाला सांगतो मी, एवढी लाईन होती मरणाची, म्हणजे भरपूर लाईन होती. आणि ऊन पण एवढं पडलेलं आहे तुम्हाला सांगतो. लवकर गॅस भेटत नाही. गॅसचा विषय असा आहे की खूप नंबरला लागावं लागतं, खूप वेट करावं लागतं, तेव्हा गॅस भेटतो. तसा गॅस भेटत नाही. थोडा त्रास आहे आमच्याकडे गॅसचा. आणि हे फक्त प्रायव्हेट एजन्सी, म्हणजे आमचं प्रायव्हेटमध्येच नाव आहे ना ते, तर त्या प्रायव्हेटच्या याच्यामध्येच नाव आहे, त्यामुळे तिकडेच थोडं लाईन वगैरे आहे. तरी पण आमचा तुम्हाला सांगू का, पूर्ण दुपारी गेला. एक रील पण सोडली ती मी इंस्टाग्रामवर त्या बाबतीत, की खूप टंचाई आहे, तुम्ही आधीच बंदोबस्त करून ठेवा. कसे घरात फॅमिली असते, लेकरे म्हणजे लेकरे, लहान लेकरं असतात, सगळं असतात. तर गॅस वगैरे तर पाहिजेच. तर सगळ्यात मोठा गॅस आहे. आता कोणी किरायाच्या घरात राहतं, कोणी कसं राहतं, तर त्यांना थोडी चूल बिल भेटून देणारे काय म्हणजे त्याला शेगडी लावून देणारे, त्यासाठी आधी गॅस पाहिजे असतो. आणि इकडं बघा शिवानी पाठीमागं तुम्हाला दिसत असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी तुम्हाला एक थोड्या वेळात भेटतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा दाताचा जो प्रॉब्लेम होता त्यासाठी मी सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो, सेन्सोडाईन हे टूथपेस्ट तुम्ही यूज करा. छान आहे, एकदम भारी. मला रिझल्ट 2-3 दिवसामध्येच भेटला. छान आहे, एकदम मस्त आहे, दात दुखत नाही. चला, ही आहे आमची मम्मी. तर तुम्हाला जर माहीतच आहे की ही मम्मी आमची आहे. आणि आमची मम्मी बघू शकता तुम्ही कशी बसलेली आहे. आणि ही आहे शिवानी. तर ही शिवानी जी आहे ना, बघू शकता तुम्ही, चांगले कपडे घालून साफसफाई करत आहे. गॅसची साफसफाई. शिवानी, ही कोणती पद्धत आहे गॅस पुसिंग पासिंग करायची? कपड्याला डाग पडून देईल. खाली किचन वाटत बनायचं, खाली जायचं बाहेर. हा, मला पण तेच वाटतं. राहू दे मग, आता मी पहिलं चांगलं बघू शकता तुम्ही, पहिलं मम्मीचा खोकला राहत नाहीये. खोकला मला पण आहे, खोकला पप्पाला पण थोडा आहे, शिवानीला आहे थोडा. शिवानीला रात्री काहीतरी त्रास होता, सर्दी, खोकला. फुल कायचं फुल असतं माहिती की, पेरूच्या पानाचा पाला असतो. पेरूच ना पप्पा, पेरूच ना. मम्मीचा खोकला काही राहिला नाही, मम्मीला दवाखान्यात नेऊन परेशानी. आणि शिवानी, हे बघ आता 10 वाजलेले आहेत. आणि मी तुला मम्मी, तुझ्या समोर मी तिला लास्ट टाइम सांगतोय की तुझं पटकन आवरलं नाही तर मी तुला नेणार नाही. कारण माझं गिराईक कस्टमर गेलं की माझे तुम्ही काय, मग काय बाकी आवरायचं. बघा इकडे बघा, ही काय म्हणती,
की तुम्ही तुमचं आवरा आणि ते बघा कोण मी तर व्हिडिओ काढू लागलो मी तर व्हिडिओ चालता तर मी काढेन चल ठीक आहे चल लगेच तसंच बाहेर निघालो काही विषय नाही. पण तू आवर ना खोकला 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 आमचं बाळ झोपलेलं आहे आणि काय विषय आहे ते तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळा. मित्रांनो काय विषय झाला माहिती का बाळाला थोडासा खोकला आहे कारण आमची सगळ्यांची तब्येती थोड्या खराब झाल्या होत्या तर त्या खराबीमुळंच त्याला पण थोडंसं झालंय पण ठीक आहे आता दवाखान्यात जाऊन येतो मी. सध्या बाळ झोपलेलं आहे अजून ते उठल्यावर पण तुम्हाला दाखवतो कारण तुम्ही सगळेजण खूप इच्छुक असतात त्याला बघण्यासाठी पण नेमकं मी ज्यावेळेस व्हिडिओ काढतो किंवा ज्यावेळेस मी घरी असतो त्यावेळेस ते झोपलेलं असतं आणि रात्रीच्या वेळेस जागा असतं पण ते रात्रीच्या वेळेस पण थोडंसं किरकिर करतं आणि मेन मुद्दा त्याला कॅमेऱ्याचा खूप विषय हार्ड आहे त्याला कॅमेऱ्यात जमत नाही कारण कॅमेरा मी चालू केला की भाऊ रडणार नाही तर मग त्याला लगेच चालू होतं काही ना काही त्याच्यामुळं कसं मी त्याला कॅमेऱ्यामध्ये कमीच घेतो. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्याचे एक्सप्रेशन की कसे एक्सप्रेशन द्यायचे असा काहीतरी म्हणजे डेंजर एक्सप्रेशन देतो आणि त्याला थोडासा सर्दी आणि खोकला झालेला आहे मला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. दवाखान्यात जाणे बघू आता काय होतं पुढं डॉक्टरला दाखवून पाहतो थोडंसं गरगर करते. आणि आज आमच्या डुग्गूला झाले 2 महिने कंप्लीट. डुग्गू तर माहिती आहे तुम्हाला कोणता डुग्गू आपला शिवांश रेणुकाचा तर शिवांशला 2 महिने कंप्लीट झालेले आहेत. आज तो पूर्ण टोटल 6 महिन्याचा झालेला आहे. 6 ना पप्पा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आहे का आता हां तर एप्रिल 6 महिने झाले पूर्ण टोटल 6 महिने झाले बाळाला आणि त्याला थोडंसं आता अन्नप्राशन वगैरे थोडं आणि मी नुकताच विषय केलेला आहे त्याच्या जावळाचा तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे. कुठेही व्हिडिओला स्किप नाही करता तो आताच नाही आहे जावळाचा व्हिडिओ पुढे त्याला लई टाईम आहे अजून पण जस्ट बोलणं झाले तर त्याच्यानुसार आम्ही बघू आता काय नियोजन सगळ्यांच्या विचारानुसार तिकड म्हणजे तिच्या घरी पण कसं काय त्याच्यानुसार तुम्हाला व्हिडिओचं माहीतच पडेल. आणि शेवटी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा. आता मी ना आवर करतो पटापटा कारण शिवानी खूप टाइमपास करायला लागली आता. चला सबस्क्राईब करा तुम्हाला थोड्या वेळात भेटतो कारण आता जाऊ इथून दवाखान्यामध्ये आणि तुम्हाला सांगू का मी मोस्टली ना 90% 90 म्हणजे 80-90% माझा सध्याच्या काळावर भरोसा ना फक्त सरकारी दवाखान्यावरती आहे कारण काय विषय आहे तो मलाच माहिती मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करायला तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला विचारा पण नाही एवढं जाणून करू शिवानी गरमी होती ना सांग ना मम्मी तू अरे गरमी होती ती जिलेटिन ते इकडे दाखव इकडं हे बघा हे तुम्हाला जाड दिसतं का नाही पहा बरं हे पहा तर मित्रांनो असा विषय आहे एकंदरीत पूर्ण त्याला दाखवतो थोडंसं गरगर करत होता बिचारा रात्रीपासून दवाखान्यात नेतो बघतो काय काय नाही तर आणि तसंच आज हनुमान जयंती सुद्धा आहे तर आमच्या देवाच्या पाया पडून येतो. डायपर पाहिजे तुम्हाला ठीक तुला नाही येत आम्ही आलो घरी आम्ही घरी आलो ना घरी आलो आम्ही बाहेर जाऊन आणि पसारा सगळीकडे रे बाबा तर इकडं आणि इकडे बघा शिवानी इथं उभा आहे हा अच्छा कसं काय आणि तुम्हाला सांगू का हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर एक सीन झाला म्हणजे असं झालं त्याला नाही का ड्रॉप पाहिजे होता नाकातला आणि आम्हाला ड्रॉप भेटला कानातला. मला हे म्हणायचंय मला त्यांच्याविषयी गलत नाही बोलायचं पण मला हे म्हणायचंय समजा जर तुम्हाला वाचता येतं किंवा तुम्हाला त्यातलं समजतं काही थोड्याफार गोष्टी नाही का तर थोड्याफार गोष्टी समजतात म्हणून तुम्ही लगेच वाचलं त्याला आणि रिटर्न देऊन टाकला. जर तुमच्या जागी एखादा अनपढ असतं किंवा आता काही अनपढच असतं ना म्हणजे अनपढ असतात म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये मोस्टली येणारे अनपढ असतात पण जास्त शिकलेले नसतात असं म्हणायचं तिला. तर विषय काय झाला मी ते तुम्हाला सांगतो त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तेच विषय झाला की कानाच्या म्हणजे त्याला नाकाचं औषध द्यायला पाहिजे होतं कानाचं औषध दिलं होतं
ते मी लगेच रिटर्न केलं आणि ह्या मॅडमला म्हणलं की तू बाळाला सांभाळ. तर हिने काय केलं, ते बाळ माझ्याकडे दिलं. हिला काय वाटतं, दरवेळेस नवरा कुठंतरी जाऊन भांडणं करीन, त्याच्यामुळे ही मला भांडणं करण्यापासून वाचवण्यापासून ते लेकरू माझ्या हातामध्ये देते आणि मला बोलून पण देत नाही. तो आपल्यासोबत होता ना, त्यामुळे नको भांडण करायला. हां, आणि हे बघा, हे खाली कसं क्यूट खेळतंय खाली, दिसलं का तुम्हाला? आणि फक्त भांडणं करून म्हणून बाळ माझ्याकडे देऊन टाकलं. तू मला बोलून पण देत नाही शिवानी. जिथं चुकीचं आहे ना, तुला माहिती आहे का, ट्रीटमेंट तिथं एकदम छान दिली जाते. डॉक्टरनी काय केलं तुम्हाला, डॉक्टरनी परत समजून सांगितलं का नाही, दवाई दिल्या का नाही? मी परत चेक करायला गेलो डॉक्टरने एकदम व्यवस्थित ट्रीट केलं. फक्त मिस्टेक अशी झाली की बाबा का नाकाच्या दवाई जागी त्यांना वाफेचं म्हणजे नाकाचं औषध द्यायचं, नेझल ड्रॉप, तर त्यांनी कानाचं औषध दिलं. पण ते पण नाही द्यायला पाहिजे ना, आपल्याला समजतंय हे मला म्हणायचंय, दुसऱ्यांना थोडी ना समजणार आहे ते. तो विषय होता. आणि ते जर आपलं कानातला ड्रॉप नाकात टाकलं तर कसं व्हायचं? आता तुम्हाला सांगू, आता सध्याचा पुरता याला एकच हा ड्रॉप दिलेला आहे. याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे आणि ते गरम पाणी मस्त करून टाकायचं आहे, नाही का? काय चाललंय? या. आणि आम्ही ना तुम्हाला सांगू, हे बघा मस्त खेळतो बिळतो, मजा करतो, काही टेन्शन घेत नाही कोणाचं. बाप भांडणं करू नाही तर काय करू, माय बापाकडे ढकलून देती आणि आम्ही भांडणं करतो. जर तो तुमच्याकडे नसता ना, तर तुमची सटाकली असती, मला माहिती. आणि तुम्हाला सांगू, काल पण गॅसच्या लाईनमध्ये गेलो, तिथं पण मी थोडासा गोळ केला. कारण तुला माहिती का, ही गोष्ट तुम्हाला सांगतो आता मी, मला लागलंय पटकन येतो कोणत्या पण. येऊ दे राग. मित्रांनो, तुम्हाला सांगू, आता सध्या सिलेंडरचा जेवढा शॉर्टेज चालू आहे ना, तर त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो. तर विषय असा आहे, तुम्ही जी गॅसची टाकी घेताना ती तुम्हाला 886 रुपयाला मिळते, पण तुम्हाला गॅस एजन्सीवाले 921चं बिल देतात. का देतात? मी पाणी गरम करून आणते. 2 मिनिट थांब. मी तुम्हाला सांगतो, गॅसच्या सिलेंडर बाबतीतची गोष्ट, 886 रुपये, 921 रुपयाचं तुम्हाला बिल दिलं जातं, पण तुम्हाला 921 रुपये नाही भरायचे. जर तुम्ही गोडाऊनवर जाऊन टाकी घेताय तर त्याच्यामध्ये 35 रुपये मायनस करून म्हणजेच 886 रुपये हे तुम्ही देण्यात यावे. काल तुम्हाला सांगतो, काल मी आहे ना, मी स्वतः 886 रुपयाला टाकी आणली, खरंच. चला, अवघड आहे. काल मी 886 रुपयाला टाकी आणली. ही मला एक गोष्ट सांगा. जर कोणाला माहित नसेल मला एक तर सांगा. प्लीज मी तुम्हाला सांगतो ही हे गोष्ट. सगळे बोट सेम दिसतात का? हा, तू आता कशी म्हणली, ज्यांना कळत नाही, वाचता लिहिता येत नाही ना, तर ते काय करतात माहिती का, ते पैसे शिल्लक देऊन येतात. काल लाईनमध्ये ज्यावेळेस मी बोलत होतो का, तेव्हा एक बाबा मागून आले आणि बाबा काय म्हणले माहिती का मला, म्हणे जाऊ दे ना भाऊ, म्हणे बाहेर 2000 रुपये भेटायला म्हणे ब्लॅकमध्ये टाक्या, मग आपले 20-30 रुपये शिल्लक गेले तर काही हरकत नाही. अरे 20-30 रुपये म्हणजे आज जर समजा 200 टाक्या आहेत, 200 × 35 म्हणजे 6000 रुपये. 6000 रुपये शिल्लक चालले, समोरच्याला 6000 रुपये चालले आपले शिल्लक. आपण कष्ट करतो, लोक 300-300 रुपयासाठी कामाला जाते, 400 रुपयासाठी कामाला जाते. आता आपण व्हिडिओचं शूटचं हे काम करतो समजा, अरे काय याचं, तर व्हिडिओ शूटचं काम करतो. तर तुम्हाला सांगू का, मला जे काही पैसे भेटतात ते थोडेफार म्हणजे माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या मदतीसाठीच मला पैसे होऊन जातात ते, आणि मी कामसुद्धा करतो, असं नाही आहे. पण मेहनत करतो ना आपण, पैसे वेस्ट कशाला घालायचे? खाण्यात घाला ना तुम्ही पैसे, खाण्यात घाला, स्वतःच्या जीवाला लावा. मग हा, बरोबर. दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला डॉक्टर कमी करतो का? पैसे नाही करीत. मग आणि सरसर म्हणजे ते म्हणजे एक प्रकारची लूटच झाली, लुटायचेच कामं झाले. खरं सांगू का तुला, गॅसच्या टाकीचा पण तोच विषय झाला. 921 रुपये त्याच्यावरती मला पावती आली. पण आपण जर समजा घरपोच गॅस घेतोय तरच आपण 921 रुपये भरायला पाहिजे, आणि आपण जर गोडाऊनवर टाकी घ्यायला जातोय तर आपण 886 रुपये द्यायचे. आपण होम डिलिव्हरीचे पैसे त्यांना द्यायचे नाही, वरचे का द्यायचे? ह्याच गोष्टीवरून तुम्हाला सांगू, माझा कालचा वाद झाला होता. ज्यांनी इंस्टाग्रामवर रील्स बघितली तर ती पण रील आहे माझ्याकडे, मी व्हिडिओ वगैरे काढून ठेवले त्या गोष्टीचे. कारण ही अशी गोष्ट घडायला नाही पाहिजे. कारण सध्या शॉर्टेज चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे, बरोबर आहे. पण आधीच महागाई आहे, त्यात पेट्रोल भेटत नाही, पेट्रोलसाठी लोकांच्या रांगा लागत होत्या. खेड्यापाड्यातून लोक 50-50 किलोमीटर लांबून येतात. तर असं नाही करायला पाहिजे. मला असं वाटतं गॅसची टाकी घेऊन, मग काल एवढं 4-4 दिवस गॅस भेटत नाही, 25 दिवस लोकांना 45 दिवसाचं हे दिलं. 45 लोकांच्या घरात शेकी का टाक्या आहे, सिलेंडर नाही आहे. आता काल आपला गॅस संपला होता, तर नशीब म्हणजे आपण बुक केला 2-3 संपायचे 1-2 दिवस अगोदरच बुक झाला आपला. त्याच्यामुळे आपला गॅस उद्या कसं पण भेटला. पण बाकीच्या ज्यांच्याकडे समजा ऐन टायमावर गॅस संपला, घरात लेकरं आहे, ते सगळं कसं मॅनेज करणार आहे? परेशानी होती का नाही? तर ह्या परेशानीच्या वाचण्यापासूनच मी तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली आहे की कशी आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. आणि आता मी ना व्हिडिओ इथे एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाकी